छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी रणनीतीचा आणि त्यांनी उभारलेल्या अभेद्य जलदुर्गांचा वारसा आता अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यासला जाणार आहे। यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने 50 लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर केलाय। मुंबई विद्यापीठामार्फत सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सरजेकोट या 4 महत्त्वाच्या सागरी किल्ल्यांचा सखोल संशोधनासाठी मालवण येथील स. का. पाटील महाविद्यालयात एक स्वतंत्र अध्यासन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे। सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या 358व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेलं आश्वासन आता प्रत्यक्षात उतरलं असून डॉक्टर ज्योती तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र कार्यरत होणार आहे। या निर्णयामुळे केवळ ऐतिहासिक संशोधनाला चालना मिळणार नाही, तर शिवकालीन व्यापाराची केंद्र, महाराजांची आर्थिक नीती आणि त्यांची दूरदृष्टी यावरही प्रकाश टाकला जाईल। हे अध्यासन केंद्र किल्ल्यांशी संबंधित जुनी कागदपत्र, ऐतिहासिक दाखले आणि संशोधनात्मक प्रबंधांचे संकलन करेल, ज्यामुळे युवा संशोधकांना मार्गदर्शनासोबतच विविध व्याख्यानमालांचा लाभ घेता येईल। विशेष म्हणजे संशोधनासाठी येणाऱ्या तरुणांना आर्थिक अडचण भासू नये म्हणून शासन स्तरावर प्राथमिक सुविधा विनामूल्य पुरवल्या जाणार आहेत। पालकमंत्री नितेश राणे आणि भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या निर्णयामुळे मोठं यश मिळालं असून या उपक्रमामुळे कोकणातील जलदुर्गांचे वैभव पुराव्यांसह जागतिक स्तरावर मांडणं शक्य होईल। जास्तीत जास्त युवकांनी महाराजांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेऊन राष्ट्र घडवावे, हाच या केंद्राचा मुख्य उद्देश असून सिंधुदुर्गच्या अस्मितेसाठी आणि ऐतिहासिक संवर्धनासाठी हे पाऊल अत्यंत मैलाचा दगड ठरणार आहे।